शुभ सकाळ मित्रांनो, मी आहे क्षितिज आणि हॅप्पी न्यू इयर. तर आज माझी पहिली राईड आहे नवीन वर्षाची आणि पुणे टू रत्नागिरी राईड असेल. तर आपण आता राईडला सुरुवात करूया. आणि मी बघाल तर हा अशा प्रकारे माझा बाईकचा सेटअप आहे. पूर्ण हे लगेज आहे. येस, आणि आपण आता निघूया रत्नागिरीच्या दिशेने. आपण आता आपल्या राईडला सुरुवात करूया. बाईक स्टार्ट झालेली आहे. ट्रिप पण सेट केलं तुम्ही बघू शकता. आणि पहिल्यांदा पेट्रोल तर फ्युअल अप करावंच लागेल आपल्याला. तर चला, लेट्स गो. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे पुण्यातनं माझी राईड स्टार्ट झाली आहे. आता मी आहे पुण्यामध्ये, कोल्हेवाडीमध्ये. तर तिथून ही राईड स्टार्ट होते. थोडासा ओल्यामुळे ना गाडी स्किड झाली थोडी. लेट्स सी, सगळं व्यवस्थित लगेज वगैरे लोड केलंय. आणि मी आलो होतो माझ्या मित्रांकडे, जे की सगळे रत्नागिरीचेच आहेत पण पुण्यामध्ये असतात. सो आमचा एक 31च्या निमित्ताने सगळ्यांनी भेटण्याचा प्लॅन केला होता. सो मित्राच्या घरीच होतो. तर मी आता तिथूनच राईड माझी कंटिन्यू करतोय रत्नागिरीपर्यंत. येस, आणि अशा प्रकारे आपण हायवेला जॉईन झालोय, जो की सातारा हायवे आहे. आणि आपण जाणार आहोत मलकापूर मार्गे, जो कोकरूड मार्गे आपण आतमध्ये जातो. आणि मलकापूरला जो रस्ता बाहेर पडतो, आंबाघाटा मार्गे आपण रत्नागिरीला जाणार आहोत. आय थिंक तोच एक रस्ता. काम तर चालू आहे पण तो रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे, बेटर दॅन कुंभारली. सो लेट सी. कारण मला हे मित्रांनी सांगितलं की तो रोड चांगला आहे, तो रोड टू प्रिफर कर. लेट सी हे कसं वर्क करतंय आता, म्हणजे कसा आहे रस्ता बघूया. येस, आता आपलं फ्युअल अप करतोय आपण. तर इथून रेंज वाढेल. हे अर्धा सगळं पेट्रोल बाहेर उडतंय त्याच्यातलं. बस. एक 906 रुपयाचं पेट्रोल भरलंय. आपण आता पेमेंट करूया. आय थिंक हा खंबाटकी घाट चालू झालाय. आणि या घाटात गाडी चालवायची पण एक मजा येते. आता समोर मोठा सह्याद्री आपण बघतो, तो पूर्ण क्रॉस करून आपल्याला जावं लागतं. आणि मग आय थिंक वाई सातारा चालू होतं. केवढा मोठा डोंगर, हा सगळा चढून जावं लागतं आपल्याला, पूर्ण घाट चढून. त्या तिथे तुम्ही बघू शकता त्या गाड्या चालल्या आहेत. एकच आहे की लोक इंडिकेटर वगैरे न देता गाड्या लेन चेंज करतात फास्टमध्ये. त्याच्यामुळे एक लक्ष देऊन करायला लागतं. आणि हे लोडेड ट्रक्स, तर या ट्रकने प्रॉपर लेन डिसिप्लिन ठेवून गाडी चालवली आहे. आणि आपण त्याच्या गॅपमधून चाललोय. पण सेम जसे इमर्जन्सी टर्न घेतात ना, त्याच्यामध्ये जरासं भीती वाटते की क्रॉस करताना.
आणि हे थोडंफार जेवढं पॉसिबल होतं तेवढी ही गाडी लीन करायला ही एक मजा काही औरच आहे. पण हेच असंच, हे या लेन मधनं परत जातात ना तेव्हा पण परत स्पीड ड्रॉप करायला लागतो ऑलवेज. ऑलवेज ड्रॉप डाउन युअर गिअर, पिकअप. बघा इथे ट्रक्स, एक ट्रक अडकला इथे बंद पडून. हे लॉंग स्ट्रोक इंजिन असल्यामुळे ना एक लो एंड टॉर्क हिला फार फार म्हणता येणार नाही, पण एका सर्टन लेवल पर्यंत कमी आहे. त्याच्यामुळे थर्ड गिअरला वगैरे गाडी पटकन पिकअप घेत नाही अशा स्लोप्स मध्ये वगैरे. सो तो एक आहे, त्याच्यामुळे ऑलवेज गिअर डाऊन करावा लागतो. देन थोडं मोशन पकडल्यावर परत गिअर अप करायचे. एकदा मी हेच पूर्ण पुणे टू रत्नागिरी अंतर आहे ऍक्सेस वरून केलं होतं पूर्ण. माझी ऍक्सेस पण जुनी आहे, म्हणजे आपली सुझुकी ऍक्सेस आहे ती. सो तिचा रबर बेल्ट असल्यामुळे ते एक टेन्शन आहे की बेल्ट मध्ये मध्ये तुटतात तिचे लॉंग डिस्टन्सला, पण तसा काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि मस्त एक ऍक्सेस वरून राईड झाली होती. ती माझी फर्स्ट लॉंगेस्ट राईड होती, म्हणजे पुणे टू रत्नागिरी. तेव्हा एक रायडर होता, सेम त्याची हायनेस होती, माझी ही हायनेस आहे, होंडा हायनेस. फुल लोडेड बाईक, लगेज वगैरे हे करून बाईकवरती लगेज होतं खूप त्याच्या, म्हणजे जसं आता माझ्या आहे तेवढंच. आणि ते लगेज घेऊन त्याने, म्हणजे मी चाललो होतो आणि तो बाजूने ओव्हरटेक मारून गेला. असं ते एवढं भारी वाटलं होतं मला बघताना की एका सर्टन स्पीडवरती तो क्रूज करत चालला होता. आणि ते खूप बघायला मला वाटलं. आणि तेव्हा ठरवलं होतं की मी कधी ना कधी या रोडवरनं राईड करेन अशी सेम लगेज वगैरे लावून. आधीही केले मी राईड या रोडवरनं, बट तेव्हा मी व्लॉग वगैरे काही बनवला नव्हता. आय थिंक एक कर्नाटका पासिंग आणि MS-14 आहेत. सो आय थिंक इथलेच आहेत, कर्नाटकाला वगैरे जात असतील, डोंट नो. एक तुम्हाला प्रॉपर व्ह्यू असेल, होप सो, कारण मी चेक नाही केलं नंतर. येस, घाट संपला म्हणता येईल आपल्याला. म्हणजे आता आपण उतरायला स्टार्ट करू. तो आय थिंक पीक आहे घाटाचा, त्याच्यामुळे एवढा चढत नाहीत गाड्या, आणि सगळ्या हेवी लोडेड गाड्या होत्या. आणि आय थिंक इथे काम चालू आहे, त्याच्यामुळे या जेव्हा अशा रोड कंडिशन्स असतात तेव्हा थोडंसं स्लोच जावं लागतं, नाही तर टायर प्रॉपर ग्रिप नाही पकडत. ग्रिप असते म्हणताय, पण असं गाडी स्किप झाल्यासारखं वाटतं, इकडून तिकडून इकडून तिकडून. हे अजून एक रायडर मला मिळाले ऑन द वे, म्हणजे मागाशी माझ्या पुढे होते, MS-14 आणि एक कर्नाटका पासिंग. सो ते पण सोलो राईड करतात कोल्हापूरला. आय थिंक डॉक्टर आहेत वाटतं, त्यांच्या पुढे लोगो दिसतो डॉक्टरचा. ते पण त्यांची राईड करतात कोल्हापूरपर्यंत. सो त्याने मला विचारलं की कुठे जातोयस तू, रत्नागिरी. तेवढा आपण दोघं जण करू राईड. सो ते जॉईन झाले होतं मला. सो हे एक प्रकारचं ब्रदरहुड और बायकिंगहुड जसं म्हणतो आपण, त्यात काइंड ऑफ हे असते. सो मजा येते असं कोणी वाटेल भेटला आणि विचारलं की कुठे जाताय वगैरे. तुम्ही ओळख नसते, कधी आपण भेटत नाही त्यांना, स्टिल आस्क की तुम्ही कुठे जाताय.
नॉर्मल क्रूज करतात ते पण स्पीडला. स्पीडअप करायला बोलले त्यांनी. आपण जाऊ, कारण आता फर्स्ट टाइम आहे आणि दोघांचं काही इंटरकॉम तर नाही, म्हणजे माझ्याकडे आहे माझा, पण ते नॉर्मल राईड करतात आहे असेल कदाचित, पण त्यांनी कॅरी पण केलं नसेल, दुसरं हेल्मेट यूज करत असतील. सो ते पुढे गेले. मी काय सांगतात एक 90-80-90च्या स्पीडलाच क्रूज करत राहणार. मला बघायचं की किती ॲव्हरेज देतो या स्पीडला. एक 35-34 पर्यंत मिळतो जेव्हा मी मुंबई रत्नागिरी करतो किंवा रत्नागिरी मुंबई करतो. आणि तो कॉन्क्रीट हायवे आणि मध्ये मध्ये कामही सुरू आहे त्याचं. कॉन्क्रीट वरती थोडंसं गाडी स्ट्रगल करते थोडाफार. आणि आता टारबॅक चालवलं तर बघू आपल्याला ॲव्हरेज किती मिळतात. फर्स्ट ब्लॉग आहे, सो ब्लॉग करतच जाऊया. एक रस्त्याचा आणि राईडचा आनंद घेत. आणि न्यू इयर मधली ही फर्स्ट राईड आहे माझी. एक लास्ट राईड झाली जी मुंबई टू पुणे होती, जो मित्राच्या घरी थांबलो होतो मी. आणि ही फर्स्ट राईड आहे माझी न्यू इयर मधली. आय थिंक आपण आता सातारामध्ये पोहोचलोय. कारण आता एक मी डायरेक्शन बघितलं तिच्या साताऱ्याकडे दाखवत होतं. सो हे आय थिंक सातारा आहे. सातारा क्रॉस करतो आपण आता. हा टेकताय नाही ना, ठीक. मी इयर प्लग घातलेत ना, मला काय ऐकायला येत नाही का? हे बांधताना कसं एक साईड खाली राहून नाही नाही इकडेच होतं, पण काय माहिती या साईडला नंतर टेकणार आहे डायरेक्ट. लोड जास्त येणार याच्यामुळे असं. कोल्हापूरवरून जाणार आहे का कराडवरून जाणार? कराडवरून जाऊ. आणि एक रायडर हिमालयनवाला, हां हां. तो पण मे बी पाचगणीलाच जाणार आहे. अच्छा, कर्नाटक पासिंग आहे ना तो? कर्नाटक पासिंग आहे ना हां, त्याचं? कर्नाटक. तुम्ही ब्लॉगर आहे काय? हां, फर्स्ट ब्लॉग आहे माझा. फर्स्ट ब्लॉग करेन मी आता. फर्स्ट ब्लॉग कर. हां, गणपतीच्या वेळेला केला, पण पाऊस एवढा होता तर मला जमलं नाही तेव्हा करायला, तर मी अपलोड पण नाही केला तो. तुम्ही कुठला आहे? हां, तुम्ही कुठला आहे? रत्नागिरीचे. रत्नागिरीचे. हो हो. कुठं केलं? मुंबईला? हां, मुंबईला होतो. आता पुण्याला सगळे फ्रेंड्स असतात ना, सो तिथं आलो होतो मी. नाही टेकणार ते, थोडंसं खाली सरकेल आणि राहील तशी स्टेबल. सर्कल सालाय टेकलं तर जळेल, बाकी काय नाही. हां हां. आय थिंक आधी कॅमेरा चालू होता आणि आता कॅमेरा बंद केला मी. ते म्हणाले की व्लॉगमध्ये घेतलंय का मला. सो लेट्स सी काय आहे त्याच्यामध्ये. आता मी ते म्हणाले की या एरियामध्ये उसाचा रस चांगला मिळतो. सो म्हटलं ठीक आहे, आपण जाऊ, ते तुम्हाला फॉलो करतो. ब्रेकफास्ट पण आणि उसाचा रस. चालेल, जाऊ. हो, मागे आहे ना. सो अशा 2-3 बाईक्स लागल्यावर अजून छान दिसतं. अशा साईड बाय साईड बाईक्स लागल्यावर अजून छान दिसतं लाईन अप पूर्ण. जस्ट स्टार्ट केलंय का ब्लॉगिंग? हां हां.
ऑफ रोडिंग रोडमध्ये आहे मी. ॲक्च्युली वरती ट्रॅफिक आहे मेन रोडला, सो डायव्हर्जनमध्ये लेफ्ट घेतला आणि हा असा तुरता फसलो. समोर जी 2 मुलं आहेत ना ती फुल एक्साइटमेंट मध्ये बघतात कॅमेरामध्ये काय चाललंय ते. बाय. आता आपण इथून राईड घेऊ या ब्रिज खालून. समोर जातो तो कोल्हापूर आणि बँगलोर हायवे पूर्ण. इथून आता हे रत्नागिरी चालू, म्हणजे रत्नागिरी नाही, येस दिस इज इट. कोकरूड 36, रत्नागिरी 135 अजून, आणि मलकापूर 53 किलोमीटर्स करायचं आहे. सगळे बारीक बारीक लक्ष ठेवून चालावं लागतं, नाही तर मी इकडे तुम्हाला लोकेशन दाखवण्याच्या नादात समोरच्याने ब्रेक मारला असता. हा पण रस्ता चांगला आहे, आता बघू कितपत चांगला आहे. जेव्हा मी आलो होतो त्याला खूप 2 वर्ष झाली, तेव्हा मी कारने आलो होतो, फॅमिली ट्रिप होती तेव्हा. आहे तसा बऱ्यापैकी चांगला, म्हणजे आता एवढे जण सगळे बोललेत की चांगलं आहे चांगलं आहे, तर चांगलाच असणार आहे. ते काका बोलवते पावनखिंड, मलकापूर, अणुस्कुरा, राजापूर, रत्नागिरी 95, म्हणजे एक ऑलमोस्ट 100 किलोमीटर्स डिस्टन्स पकडू शकतो आपण. हा पण रोड छान आहे. आपण पोहोचलोय मलकापूरला. मलकापूर बाजारपेठ. इथून आपल्याला आता राईड घ्यायचंय. मग आपण जाऊ आंबा घाट, म्हणजेच रत्नागिरी कोल्हापूर. दिस इज राईट, राईट, दिस इज राईट. आणि ॲज युजल इथे मार्केट एरिया असल्यामुळे कायम ट्रॅफिक असतं. ट्रॅफिक म्हणजे पुढे तो एक सिमेंट मिक्सर आहे, तो चाललाय स्लो गॅप काढत. आपण छान अशी गॅप काढली. तर खराब पॅच सुरू आहे सगळं, कारण हे रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं काम सुरू आहे. म्हणजे आधी खूप वर्स्ट होता, पण आता बऱ्यापैकी काम केलंय त्यांनी. मध्ये मध्ये पॅच मध्ये हे असतं, आणि आता गाडी सरकली असती माझी मस्त पैकी, कारण ओलाव आहे आणि ते माती घट्ट होते ना, त्याच्यावरचा लेयर थोडासा फक्त ओला झाला, चिखल झाला, पूर्ण अशी इकडून तिकडून मोबाईल झाली. टॉप व्ह्यू कसा दिसतो हे बघू आपण. अजून एक रायडर चाललाय, आणि मला थम्सअप केला आणि तो गेला पुढे. एवढी मजा येते, खरंच खूप बरं वाटतं जेव्हा असं कोण थंब वगैरे करून टाकत तेव्हा. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आंबा घाटामध्ये. सकाळी काय दिसत असेल, हा पूर्ण फॉग मध्ये, पूर्ण फॉगचा क्लाउड्स होत असतील. ही कुठची तरी पदयात्रा सुरू आहे. हा आहे आपला आंबा घाट, रत्नागिरी कोल्हापूर बॉर्डर असं म्हणता येईल, म्हणजे आहेच. यार या बॅगेने मला एवढं कंटाळवलं नाही. एका साईडला शिफ्ट होऊन होऊन कुठेतरी एका स्पॉटला थांबूया आणि मग तुम्हाला सगळं सिनरी दाखवतो. आपण इथे थांबूया थोडा वेळ.
आणि मला सिनरी दाखवतो, कारण पुढे सगळे टुरिस्ट वगैरे थांबले. हा आहे आपला आंबा घाट आणि ही पूर्ण व्हॅली. तो एक स्पॉट आहे, तिथे थांबतात लोक, आणि हा एक खालचा स्पॉट आहे. हा आपला बाईकचा असा लुक, आणि हा पूर्ण आंबा घाट. हे लँडस्लाइड मुळे त्यांनी बांधले सपोर्टला. छान. लोक कचरा करायचं काय सोडत नाहीत, पण ठीक आहे, काय करणार त्याला. आपण हे बघू, छान असा आंबा घाट. सकाळी तर पूर्ण फॉग असणार आहे 100%. पावसाळ्यात ना अजून मजा येते, तेवढा रिस्की पण आहे, पण मजा पण येते इकडून जायला. आपण निघू पुढे, 1-2 स्नॅप काढू, फोटोज, आणि मग निघूया. जास्त वेळ थांबून पण काय. टायर बघा आपला मस्तपैकी, आपण बऱ्यापैकी तशी लीन केली बाईक इथपर्यंत. आणि आहे फ्रंट टायर. हा जो रफ पॅच आहे तिथे नाही टायर, म्हणजे रोड सगळं हे झालंय, कॉन्टॅक्ट झालं इथपर्यंत. आपण ऑलमोस्ट, त्याला काहीतरी नेक और टंग म्हणतात, मला ही आठवत नाही आता. येस, आता आपण पोहोचलोय आंबा घाटामध्ये, आणि हा अशी माझी बाईक, आणि मी. पूर्ण व्ह्यू आहे छानपैकी बाईक आणि आंबा घाट. तिकडे माणसं थांबलीत, आणि मी आणि माझी बाईक पूर्ण असा वरपर्यंत तिथपर्यंत जातो. तिथे तो एक स्पॉट आहे, तिथे तो, आणि आय थिंक तो स्पॉट आहे, तिथे सगळे खायला थांबलेत. चला निघूया, बराच वेळ झाला थांबून. हे इथे जमल्यात फोटो काढायला. आता गाडी मागे काढताना थोडं टेन्शन वालं काम आहे. मुंबई गोवा हायवे, आणि हे आपण आता रत्नागिरीत जातो. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे रत्नागिरी नगर परिषदेमध्ये. ग्रामपंचायत एरिया संपला आणि रत्नागिरी नगर परिषद. तर फायनली आपण आता पोहोचलो आपल्या घरी. सगळं लगेज आपण काढूया आणि आता घरी जाऊ. जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता पोहोचलो आहे घरी. सो आता आपण आवरूया, रेस्ट करूया. रेस्ट तर करणार नाही, मित्र आले, त्याला लगेच भेटायला जाईन थोड्या वेळाने. नंतर कामाला सुरुवात करू, आपले जी घरची कामं असतात ती बघू.
तोपर्यंत बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.